या ठिकाणी रोशन शेट्टे सर हजर आहेत, माफ करा प्रशांत शेट्टे सर हजर आहेत. तर मी श्रीकांत सरांना विनंती करतो आपण त्यांचा शुभ सन्मान करून घ्यायचा आहे. प्रशांत शेट्टे सर, थँक्यू सो मच आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिल्याबद्दल. चला मॅचला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन रिद्धेश उतेकर. पहिला चेंडू फुलटॉस होता, ऑन साईडला तटवलाय, तिथे चुका केल्या जात आहेत आणि चुकीला माफी नाही आहे. हे क्षेत्र असं आहे ना, तिथे तुमच्या एका मुवमेंटला तुम्हाला 100% देणं गरजेचं आहे. अमरच्या बॅटमधून 4 धावा आल्यात. तर अक्षय चांदे आपण इकडे यायचं. अक्षय चांदे मुसाड टीमचे अक्षय चांदे इकडे यायचं आपण. बघा आपण पाहिलं लोअर फुलटॉस चेंडू होता. ऍक्शन रिप्ले मध्ये जरी आपण जर दिसतंय का स्क्रीन, ऍक्शन रिप्ले मधील देखील आपण बघतोय रिद्धेशचा पहिला चेंडू ऑन साईडला तटवला होता आणि चुका केल्या. चुकांनंतर त्याचा भरणा 4 धावा, सीमारेखा पार. पुढचा चेंडू रिद्धेशचा, चांगला चेंडू पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडू. चला मॅन ऑफ द मॅच बघा मित्रांनो, एक स्पोर्ट्समॅन शिरीप व्हाईट बॉल. थँक्यू अंपर, व्हाईट बॉल दिलाय पंचांनी. स्पोर्ट्समॅन शिरीप मदन चांदे यांनी या ठिकाणी सांगितलंय की ही मॅन ऑफ द मॅचचा किताब अक्षय चांदे यांना प्रदान करायचा आहे. तरी पण आम्ही सीताराम पालंडे सर तुम्हाला विनंती करतो आपण या खाली आणि अक्षय चांदे यांना सन्मानित करा, या लास्ट मॅचचा हिरो. आणि नंतर पाहिलं तर बघा काही काळ हवेत आहे चेंडू, परंतु नो मॅन्स लँडमध्ये पडतोय. तिथे स्वतः गोलंदाज धावतोय बॉल कलेक्ट करायला. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न, ओव्हर थ्रो आहे, बघायचं काय होतंय. तिसरी धाव देखील घेतली आहे आणि पुन्हा एकदा थ्रो करेपर्यंत 3 धावा सर केल्या आहेत. या ठिकाणी बघा आपण अक्षय चांदे यांना बघतोय. मदन चांदे यांनी त्यांचे छोटे बंधू देखील आहेत. वेल प्लेड अक्षय. आणि अपकमिंग मॅच मध्ये देखील अक्षय आपल्याला चांगली कामगिरी करायची. आपण आज ओमसाई बुक केलाय. काइंडली कॉन्टॅक्ट विथ रुपेश चांदे सर फॉर 2000 रुपीज. मंडळाचे स्वयंसेवक यांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. सगळ्यांनी एकत्र जमा होऊ नये. प्रशांत मेस्त्री, विशाल पालांडे. यावेळी मात्र पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतो, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्याला सन्मानजनक खेळलाय देखील प्रतीकने. 1 धाव घेतले. ऑफ साईडला तटवलेला चेंडू, तिथे फिल्डर आला, बॉल अडवला आणि फेकी केला. या मात्र पाहिलं तर बघा ऑन साईडला मारलेला फटका, 1 धाव कंप्लीट केले. मित्रांनो टीम सापेर्ली कडून आपण सकाळी देखील सांगितलं, त्या झाडाखाली विश्रांती घेणारे आमचे सर्व सहकारी, जर आराम झाला असेल मित्रांनो थोडं सहकार्य देखील स्पर्धेला आपला खूप गरजेचं आहे. कारण की ही स्पर्धा आपली आहे आणि या स्पर्धेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, कोणताही रॉंग डिसिजन येणार नाही, याचं गांभीर्य आपण राखणं गरजेचं आहे. तरी या बाउंड्री लाईन्स टीम, प्रफुल्ल लाईन टीम, आपण विशाल पालंडे आपण देखील सज्ज राहायचं आहे. यानंतर बघा ऑन साईडला मारलेला फटका, तिथे फिल्डर नाही आहे कोणी. 1 धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न, परंतु बॉलवरती आलेला फिल्डर आणि 1 धाव जोडले. एका धावावरती देखील समाधान मानलं जात आहे. एका धावाने धावसंख्या फलकावरती येऊन पोचली साखर या संघाची 11 वरती. 1-1 आणि नो लॉस असा धावफलक दिसतंय. 1-1 and 0. आणि चेंडू शिल्लक असतील रिद्धेशच्या ओव्हरमधील, ते म्हणजेच 1 चेंडू शिल्लक असेल. पहिलं षटक हाताळतोय रिद्धेश. हा देखील एक चांगला खेळाडू आहे मित्रांनो. नक्कीच तुम्हाला आठवण करून देईल 15 गाव चषक 2026. काय थरारक मॅच आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर पाहिलं तर बघा ऑन साईडला मारलेला फटका अमरच्या बॅटमधून आणि दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये पाहणं गरजेचं आहे काय आहे.
षटक संपतंय. पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती आली. बिनबाद 13 या आकड्यांवरती संधी मिळते डीजे यांना. डीजे की चोरवणे हनुमंतवाडीचे स्वप्नील आपण इकडे यायचं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. अँड सेकंड तलवट ग्रामीण स्टार. आपला सन्मान चिन्ह आपण घेतलं नाही आहेत तरी पण तलवट ग्रामीण स्टार संघ आपण कुठे असाल एखादा प्रतिनिधी किंवा तुमचा कॅप्टन या ठिकाणी या आणि ते सन्मान चिन्ह घ्या. अनिकेत पालांडे यांना विनंती करेन की आपण तलवट ग्रामीण स्टार यांना सन्मानित करा. चला नवीन गोलंदाज सिद्धेश. रिद्धेश यांचे बंधुराज सिद्धेश. यानंतर बघा चांगला मारलेला फटका आहे. स्कायर वन आहे. बॉल हवेत आहे. भाई बॉल खाली धावतोय. झेल तर सुटला आहे आणि मात्र तदनंतर फेकी होणार. 2 धावा सर केल्यात. या स्वप्नील या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रिसीव्ह करा. चांगली बॅटिंग स्वप्नीलच्या माध्यमातून बघायला मिळाली आम्हाला आणि शुभेच्छा देखील असतील. स्वप्नील अपकमिंग मॅचमध्ये एक चांगलं तुमचं प्रेझेंटेशन चांगलं एक परफॉर्मन्स पाहण्यासाठी आम्ही सर्व आतुर आहोत. पुन्हा एकदा सिद्धेश. यावेळी मात्र आपला क्लास आणि जवळ जवळ जवळ. ओ हो 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 गुड अटेम्प्ट. खरोखरच चांगला प्रयत्न. निर्णय कळवायचा आहे. स्वयंसेवक आहेत का तिथे स्वयंसेवक. हा बॉल अडवला बघा. टाळ्यांचा गजर होतोय बघा. तुम्ही आपली क्वालिटी दाखवा. तुम्हाला तुमची प्रशंसा तुमची तारीफ 100% होणार यात काही शंका नाही आहे. हॅलो हॅलो. श्री कालभैरव क्रिकेट संघाचे स्वयंसेवक जे मागच्या साईडला बसलेले आहेत त्यांनी कृपया करून स्टेज जवळ संपर्क साधायचा आहे. सर्वांनी 1 ते 2 जण कमीत कमी बाउंड्रीच्या इकडे साईडला उभे राहा. बाकीचे सगळे स्टेजच्या इकडे संपर्क साधा. श्री कालभैरव क्रिकेट संघाचे स्वयंसेवक कृपया करून लवकरात लवकर इकडे स्टेजशी संपर्क साधा. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात बघा. या ठिकाणी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. गॅप रिजन मध्ये बॉल सरकतोय आणि चेंडू जातोय सी मारे पार. 4 धावांसाठी चौकार. पंच त्या बॉलला रन किती काढले. एकच ना. एकच. येस थँक्यू. चला या 4 धावांच्या जोरावरती धावसंख्या आल्या पुढे फलकावरती 20 वरती. 20 रन ऑन बोर्ड. पुढचा चेंडू सिद्धेशचा. चांगला तटवला चेंडू. समोर मारलेला फटका आहे आणि पाहणं तिथे फिल्डर आहे. बॉल अडवलाय. थ्रो केला जाईल. एकच धाव. पुढचा चेंडू सिद्धेशचा. यावेळी मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडला. थोडी गती होती आणि बॉल सरळ विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडूची सांगता देखील केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय म्हणजे सिद्धेश. आता मात्र थोडासा मिस टाइम स्ट्रोक. एस्टनच्या मागे कोणती चूक होणार नाही आणि पहिला हादरा मिळतोय टीम साखर चौकीचीवाडी या संघाला. प्रतीक उतेकर बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे राईट
21, एक गडी बाद 21. नवीन आलेला फलंदाज विवेक जाधव. नवीन आलेला फलंदाज विवेक जाधव यांना आपण बघतोय. आणि ओव्हर क्रमांक 3 घेऊन आले तर गोलंदाज प्रथमेश यांना आपण बघतोय. हो ना, पुढचा चेंडू यावेळेला उंच टोला मारलाय ऑन साईडला आणि चेंडू एक टप्पा अडवला जातो का बघूया. चेंडू अडवला जातो तिथे दुसरी धावही दोन खेळाडू पूर्ण करतायत तिथे आणि अशा रीतीने धावसंख्या झालेली आहे 23. 3 षटकातील हा शेवटचं हे षटक आहे. नॉन स्ट्राईकला आहे तो विवेक जाधव. अमर स्ट्राईकला आहे ऑनच्या दिशेने ऑफच्या दिशेने वळवलं. एक पॉईंटच्या दिशेने चेंडू चालला. एक धाव तर निश्चितच मिळणार आहे आणि धावसंख्या आहे तिची 24. एक गडी बाद 24. मला वाटते अगोदरचा एक जर सामना झाला मुसळ चांदेवाडीने 65 बनवलेल्या आणि ते आता आपण बघतो शेवटचं षटक चालू आहे. धावसंख्या आहे ती 24. गोलंदाजी चांगली असतेच परंतु तुमच्याकडे फटकेबाजी फलंदाजी सुद्धा चांगली असायला पाहिजे. यावेळेला मात्र डिवोर्स अटेम्प्ट केला. विकेट किपरला चकून मागे गेलेला चेंडू फक्त एकच धाव मिळते. एक गडी बाद 25. जमते शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. एक चांगला उंचीपुरी असलेला हा खेळाडू प्रथमेश खूप चांगली गोलंदाजी आहे आणि नक्कीच एक चांगला टप्पा चांगला वेग आणि जवळजवळ संतजी या गुढ्याचार संघामध्ये खूप वेगवान असे गोलंदाज मी सकाळी एका मॅचमध्ये बघितले. खूप चांगली वेगवान गोलंदाजी आणि अचूक टप्पा ही सुद्धा एक चांगली महत्त्वाची गोष्ट असते. एक गडी बाद 25. डावखुरा अमर पाटे तोंड देतोय तो प्रथमेशला. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू. यावेळेला विकेट फेकण्याचा चान्स आणि विकेट फेकली जाते तिथे. दरम्यान गडी बाद होते अमर यांच्या रूपामध्ये. 2 गडी बाद 25. डीजे थोडंसं मरगळल्यासारखं वाटतं. जरा एक झटका होते आनंद शिंदेचा. तर पुढचा चेंडू हो यावेळेला मात्र विवेकला चकून चेंडू विकेट किपरच्या हातात. विवेक आणि सूरज ही जोडी मला वाटतं आमचे स्कोरर सांगतील बहुधा शेवटचा चेंडू असावा आणि धावसंख्या हवी तशी झालेली नाही आहे संतजी. कारण गुढ्याचार संघ खूप जबरदस्त सगळ्यांना आठवत असेल 15 गाव चषकचा तो थरार फायनलचा आणि तो अजूनही जिभेवरती ताजा आहेच डोळ्यांवरती ताजा आहेच. काही जणांना झोप सुद्धा आली नसेल. पुढचा चेंडू यावेळेला मात्र आमच्या दिशेने मारलाय. एक धाव तर निश्चित मिळणार. दुसरी धाव अजूनही चेंडू अडवला जात नाही. 2 धाव पूर्ण करतायत. तिसरी धाव घेतील का कारण आता शेवटचा चेंडू आहे. यस वन काय नाही काहीतरी होत जाणार आणि यस तिथे गडी बाद होत आहे. अशा रीतीने दुसरा गडी बाद होतो तिसरा गडी बाद होतो आहे. 3 गडी बाद 27 अशी अंतिम धावसंख्या 3 गडी बाद 27 आणि 28 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय धामणन गुढ्याच्या आड संघापुढं 3 षटकामध्ये 18 चेंडू आणि 28 धावा. चला डीजे जरा नवीन पोपट किंवा जुना पोपट 1980ला संतजी तो पोपट आला तेव्हा मी 18 वर्षाचा होतो आणि ते पोपट
युट्यूब आणि DJ जबरदस्त कामगिरी आहे. तर मैदानाकडे जाताना आपण मैदानात जाण्यापूर्वी जेतवण सापेर्ली आणि चोरवणे हनुमंतवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. जेतवण सापेर्ली आणि चोरवणे हनुमंतवाडी. तर नक्कीच मैदानामध्ये 18 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. आणि रोहित, नक्कीच तुम्हाला खास करून आठवण करून देऊ इच्छितो, ज्या आनंद शिंदे त्या गाण्याच्या पहिल्या 2 ओळी आहेत त्या बरोबर आहेत, परंतु जी तिसरी ओळ आहे ती तिसरी वेळ आहे, जर त्या स्केलमध्ये जर म्हणायला गेलं तर नक्कीच तुमच्या आतड्यावरती येतील, कारण तो आवाज एकदम पातळ. अजूनही आनंद शिंदेचा तो आवाज तोच आहे. तर त्यांना गॉड गिफ्ट आहे, दैवी देणगी आहे त्या आवाजाची. मला वाटते जवळजवळ 56-57 वर्ष वय झालं असेल, परंतु अजूनही तो माणूस गायकीला झोकून दिलेला आहे. आणि जबरदस्त असं ते व्यक्तिमत्व. काही व्यक्ती असतात आणि त्या नक्कीच या जगाला, या समाजाला आणि या प्रत्येक क्षेत्राला आनंद देऊन जातात. त्यातील एक नाव आनंद शिंदे. तर खेळाकडे आपण घेऊन जाऊया सगळ्यांना. टॉस होतो दरम्यान चोरणे हनुमंतवाडी आणि जेतवण सापिर्ली. आणि नक्कीच प्रफुल्लजी काणेकर यांच्या हस्ते टॉस होतोय. नक्कीच संतोषजी, की आपण बघतो की सापेर्लीच्या मंडळींनी एक टी शर्ट अगदी एकदम जबरदस्त असे शोभिवंत असे टी शर्ट बनवलेले आहेत. आणि का नसावे, वर्षातून फक्त आपल्याला 2 दिवस मिळतात हा सोहळा साजरा करण्यासाठी. या सौजन्य आहे सुशीलजी मनोहरराव पालांडे सर समाजसेवक यांच्या वतीनं त्या दिलेल्या आहेत. आणि जबरदस्त अशी डिझाईन आहे. दरम्यान टॉस होतोय. अमरजी आणि प्रशांतजी चोरणे हनुमंतवाडी टॉस, आणि मला वाटते फिल्डिंग स्वीकारलेली आहे. यस, थँक्यू. तर अशा रीतीने आपण मैदानाकडे खेळायला चालू करूया. आपण तिथे घड्याळ स्टार्ट झालेला आहे. चला, ऑल दी बेस्ट. दोन्ही संघांना 18 चेंडू 28 धावांची गरज. अथर्व उतेकर यांच्या हातामध्ये चेंडू आहे. समोर आहे तो संदेश, त्यांच्या जोडीला आहे तो रिद्देश. अथर्व उतेकर पहिला चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेट. आपटून टाकलेल्या चेंडूला ग्लान्स केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने तिथे फिल्डिंग होत आहे अगदी विवेक जाधव यांनी. आणि अगदी मोक्याच्या क्षणी संतोषजी तो उभा आहे. अगदी ज्याला म्हणतात ना एज ऑफ दी सर्कल, एज ऑफ दी सर्कल. तिथून जर चेंडू मागे गेला तर तो गेला म्हणजे तो पार गेला चौकारासाठी तरी. तर अशा प्रकारे एजवरती उभा आणि तिथून त्यांनी चेंडू अडवला आणि चेंडू फेकला विकेट किपरकडे. बिनबाद 1 अशी धावसंख्या झालेली आहे. शांत वातावरण कल्याणमधल्या KDMC सुभाष मैदानामध्ये आपण खेळतोय. आणि नक्कीच 3-3 षटकांचे सामने अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित उजेडत होतील हीच आपण अपेक्षा. कारण प्रत्येक सामना जवळजवळ 30 मिनिटं घेत नाही आहे, 25-27 मिनिटांमध्ये होत आहे. ही एक चांगली जमेची बाजू आहे. आणि प्रज्योतजी आणि त्यांच्या सहकार्याने सकाळपासून जी सुरुवात केलेली आहे की पुढच्या 2 दिवसामध्ये संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अगदी जबरदस्त चालेल हीच अपेक्षा करूया. खूप चांगली गोताची सेवा होते आणि सगळ्याच गोष्टी अगदी जशाच्या तशा आहेत. स्वयंसेवक सुद्धा चांगली कामगिरी करतात असं आपल्याला बघायला मिळतंय, कारण तीच एक कमजोरी असते बऱ्याच ठिकाणी. पुढचा चेंडू, हो, कोलोटप्प्याचा चेंडू आपच्या दिशेने थोडा पॅट टॅप केलेला आहे. चेंडू गेलाय पसरवलेल्या पॉईंटकडे, तिथे चेंडू अडवला जातोय आणि 1 धाव मात्र तिथे निश्चित. दोन्ही खेळाडू 1 धावावर खेळतात. बिनबाद 2. नक्कीच स्वयंसेवक चांगली कामगिरी करतात. आणि का नसावे, आपल्या छातीवरती नसलं तरी पोटावरती सापिर्ली लिहिलेलं आहे. सापिर्ली म्हणजे हा आपल्याला भूषण असलं पाहिजे. प्रत्येक गाव, प्रत्येक वाडी पहिली, त्याच्यानंतर आपलं पुढचे गाव. पुढचा चेंडू, आपटून टाकलेले चेंडू यावेळेला मात्र पंचाकडे सगळेजण संशयाने बघतात आणि पंच आम्हाला म्हणतात या आम्हाला कवेमध्ये घ्या, म्हणजे ते वाईटचा इशारा करतात. 1 धावाने भर पडते. बिनबाद 3. तर प्रज्योतजी सांगतात आमचे 2 असे स्वयंसेवक आहेत. एक तर सकाळपासून तिथे उभा आहे, पाणी नेऊन द्या पहिलं. तर दुसरं एक आम्ही झाडाखाली बसवलं तर तिथेच बसलेलं आहे आणि नक्कीच खूप डेडिकेटेड वर्क ते करतात. इथे मोठा फटका पडतोय, झेल होतोय की नाही, झेल झालेलं नाही, परंतु चेंडू मात्र अडवला जात आहे. आणि दरम्यान तिथे 2 धावा, थोडासा अजूनही थोडासा ढिलाईपणा फिल्डिंगमध्ये. आणि तिथे 3री धाव, ज्याला म्हणतात की तुमची सावधानी घटी आणि दुर्घटना घटी. 3री धाव मिळते आणि धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती बिनबाद 6. 9 त्रिक 27 म्हणजे 9.33
आपल्याला गेलं पाहिजे हा सामना जिंकण्यासाठी. हे धामणांना गुड्याचार संघाला चांगलं ठाऊक आहे आणि त्यानुसार त्यांनी सुरुवात केलेली आहे. आत्तापर्यंत बिनबाद 6 अशी धावसंख्या आहे. नक्कीच गेले पुढचा चेंडू साईड चेंज करून यावेळेला मोठा फटका मारलाय. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू पार होतोय मिड विकेटला. चेंडू याला सीमारेषेच्या बाहेर घेऊन येतो. जबरदस्त सॅटर्डे स्पेशल चौकार. डीजे नक्कीच रुक्मिणी उर्फ रोशन सातारकर यांचं हे गाणं आहे. डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस. जबरदस्त असं गाजलेलं असं गाणं. तमाशामध्ये सुद्धा जबरदस्त अशी त्यांची कलाकारी असायची आणि एक रेडिओ स्टार अशा गायिका होत्या त्या. पुढचा चेंडू स्लो गतीचा चेंडू. यॉर्कर यांचा चेंडू त्याला चांगलं उत्तर सुद्धा दिलेलं आहे. हॉनच्या दिशेने मिळालेला चेंडू अडवला जातो. दरम्यान 1 धावही मिळते. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ती बिनबाद 11. अजूनही पहिलं षटक चालू. जिथे 9.5 हव्या होत्या धावा तिथे 11 झालेल्या आहेत. कारण त्याच्यामध्ये चौकार सुद्धा पडला आहे आणि एका ठिकाणी 3 धावसंख्या रचलेली आहे. ह्या 2 फटक्यामध्ये 7 धावा जमल्या. त्यामध्ये थोडंसं जो रन रेट आहे तो आपल्या आवाक्यामध्ये आणला आहे. चला पुढे बघूया. मला वाटतं शेवटचा चेंडू असावा. अथर्व उतेकर फिल्डिंग सेट करतायत. 360 डिग्री मैदानाचा खूप फायदा होतो सगळ्यांना आणि विशेष म्हणजे सर्कलमध्ये प्रजोतजी आपल्याला आणखी आपल्याला आपण कोण आणले त्याचे सुद्धा एक जबरदस्त असं एक वेगळं लुक वाटतोय. हा शॉर्ट ऑन फुल काय जबरदस्त फटका. कॉपी बुक फटका. परंतु तिथे काय झेल घेतलाय आणि नक्कीच 1983च्या कपिल देवच्या झेलची आठवण करून देणार असा तो झेल. जवळजवळ मला वाटतं 7-8 पावलं परंतु मागे जाऊन झेल घेणं तेवढी सोपी गोष्ट आहे. करून दाखवलं विवेक जाधवनं. डीजे तर अशा रीतीने नक्कीच एक चांगला झेल आणि एक गडीबाद आणि गडीबाद कोण झाला संदेश भोसले. खूप जबरदस्त असा फटकेबाज फलंदाज ज्याने 15 गाव चषक गाजवला होता. यावेळेला मात्र थोडासा अपुरा खेळ पडलेला आहे परंतु जबरदस्त गोलंदाजी आणि जबरदस्त झेल. आणि नक्कीच यूट्यूब आणि डीजेवाल्यांना जर माहिती नसेलच एखाद्या माहिती. विवेक जाधव आमचा असा खेळाडू आहे 5 वर्षापूर्वी गावच्या ठिकाणी चोंड्यामध्ये खेळताना त्याचा पाय मोडला होता. पाय अगदी लोंबकळत होता तो आणि त्याला आपण सगळ्यांनी आम्ही मिळून ट्रीटमेंट दिली नाही. आज तुमच्या समोर खेळाडू खेळतोय. संघटना काय असते त्याचं एक ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर आम्ही ठेवलेलं आहे. आणि एक सापिलीचा एक खेळाडू तो सुद्धा त्याचं सुद्धा पायाला दुखापत झालेले. आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला आज खेळता केलं. आजच्या दिवसाला त्यांनी एक मॅच खेळली. तर आपण जिथे आपण एका मुठीमध्ये राहू ना तर सगळं काय होऊ शकतं. अशक्य काहीच नाही प्रजोतजी. तर चला खेळाकडे लक्ष. नवीन आलेले फलंदाज नॉन स्ट्राईकला आहे परंतु रिद्धेसाहेब स्ट्राईकला आणि सूरज मोरे यांच्या हातामध्ये चेंडू आहे. या वेळेला उंच डोला मारलाय जबरदस्त उंच आणि त्याला एलिव्हेशन आणि लांबी ही सुद्धा जबरदस्त. आणि मला वाटतं चेंडू चाललाय डीप फायनलच्या डोक्याच्या वरून सीमारेच्या बाहेर. छटकार. डीजे चला असू द्या. तर धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 17. 1 गडी बाद 17. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती ती 11. नाही पहिल्या षटकात 11 होती. या षटकात आतापर्यंत 6 17. आणि बघूया इक्वेशन काय असेल ते आपल्याला सांगतील स्कोरर. परंतु एक मोठा फटका पडला. रिद्धेश एक ऑलराऊंडर खेळाडू आणि जबरदस्त असा डावकरा फलंदाज सुद्धा. पुन्हा एकदा सूरज मोरे हे चले धावायला सुरुवात केली. खोलवट टप्प्याचा चेंडू ऑफस्टमच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंचाचा इशारा येतो वाईडचा आणि नक्कीच तिथे रिव्ह्यू घेण्यात आला आहे. तर संतोषजी उतेकर कुठे असतील तर त्यांनी आणि प्रजोत सर चेक करतायत. वाईड यस वी आर ऑन. तर नक्कीच दोन्ही पंचांनी लक्ष द्यायचं आहे. थोडंसं सिस्टम डाऊन झालं आहे
त्यामुळे डीजे पण नाही, थोडंसं तोंड आहे आणि हे पण, त्यामुळे थोडंसं जजमेंटने तुमचं जे काय असेल ते फायनल डिसिजन असेल. परंतु नक्कीच डीजे आणि यूट्यूब तुमची जी कामगिरी आहे ती कुणी हिरावून घेऊ शकत नाही. जबरदस्त कामगिरी. गेल्या वर्षी मला वाटते एप्रिल मे मध्ये प्रजोत सर याच ठिकाणी स्पर्धा झालेल्या उपालेवाडीच्या त्या समोरच्या त्या स्टेडियममध्ये होत्या आणि तिथेच आपली जी मुलं बसले तिथेच आपला कॉमेंट्री बॉक्स वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. यस वाईड, फायनल डिसिजन इज वाईड. तर अशा रीतीने प्लीज प्रोसीड, पुढे खेळ चालू करा. तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. आणि प्रज्योतजी म्हणतात आमचा 3रा क्रमांक आला होता तिथे. प्रत्येक वेळी आपण 2 दिवसामध्ये 24 संघ खेळवतो आणि एक चांगली गोष्ट आहे की तुमच्या संघानं चांगली कामगिरी केली होती. तीच कामगिरी यावेळेला उद्यासुद्धा तुमचा संघ चांगली कामगिरी केली ही अपेक्षा. आणि नक्कीच मधून तुमच्या कॉमेंटसुद्धा आलं पाहिजे. पुढचा चेंडू यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न केलेला डावकऱ्या फलंदाजाने, परंतु चकून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. आणि धावसंख्या आहे ती 18. एक गडी बाद 18. अजून 10 धावांची गरज आहे आणि मला वाटतं 1 षटक पूर्ण. 10 चेंडू 10 धावांची गरज आहे. त्यामुळे खूप मोठी कसदार कामगिरी दोघांनाही करावी लागेल, खास करून फिल्डिंग साईडला. हे चले सूरज मोरे. सिद्धेशला बॉल टाकला. सिद्धेशने ऑनच्या दिशेने लॉंगाचं क्षेत्र शिकत आहे. चेंडू चांगला अडवला जातो, परंतु दरम्यान तिथे 2 धावा, कारण चेंडू जो लॉंगांना क्षेत्ररक्षकाकडे गेला तो चेंडू हळूहळू गेला आणि त्यामुळे क्षेत्ररक्षक सुद्धा त्याच्यावरती स्लो आला, परंतु त्याचा फायदा मात्र 2 धावा काढून त्यांनी मिळवलेला आहे. मला वाटतं 9 चेंडू 8 धावांची गरज. 9 चेंडू 8 धावांची गरज. प्रज्योतजी काय तुमच्या नजरेतून येते? 9 चेंडू 8 धावांची गरज. नक्कीच दिलीप सर, जेव्हा रनबॉलची मॅच असते तेव्हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमवरती थोडासा दबाव असतो. आज पुढील चेंडू आणि ऑनच्या दिशेने तटवलेला क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि सुरेश झेल आणि फलंदाज होतोय बाद. आणि सिद्धेश हे जोडीच खेळत होती. तर 8 चेंडू 8 धावा. नवीन आलेल्या फलंदाजांना काय मंत्र देऊ शकाल तुम्ही? नक्कीच दिलीप सर, आता घोड्याचा आड म्हणजे आपण फेडरेशन चषकला बघितलं होतं, खूप सुरेख कामगिरी होती आणि हा संघ लगातार 4 ते मॅच खेळून फायनलपर्यंत पोचला होता. मोठे मोठे दादा संघांना पराभूत करून पुढे पोचला होता. तर त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि आशा करूया की ते मॅच काय सोडणार नाही लवकर. सुरेख चेंडू. नक्कीच आता चेंडू कमी, धावा जास्त. 7 चेंडू 8 धावांची गरज. आणि जवळजवळ प्रज्योतजी नवीन खेळाडू येते ना त्याच्यावरती प्रेशर असतं, एक तर स्वतःचं खातं उघडण्याचं आणि बॅटला बॉल म्हणजे बॉलला बॅट लावण्याचं, हे सगळ्यात मोठं चॅलेंज असतं. बघूया शेवटचा मला वाटतं चेंडू असावा सूरज मोरे यांचा. सूरज मोरे कसलेला गोलंदाज, काय करतो शेवटच्या चेंडूवरती? धावायला सुरुवात केली. आपण टाकलेला चेंडू एक हलका पटका पडला, लॉंगाच्या दिशेने चेंडू चालला. एक धाव तर निश्चित पुन्हा होईल का तिथे? बघूया. बघणं महत्वाचं आहे तिथे, परंतु जबरदस्त फिल्डिंग. परंतु तिथे काही नुकसान नाही. बॅटिंग साईडने बोलायचं झालं तर फक्त फायदाच आहे, कारण 2 धावा मिळालेल्या आहेत. तर अशा रीतीने मला वाटतं बॉल टुरून गेलं तर 6 चेंडू 6 धावांची गरज. यस आमचे स्कोरर सांगतात 6 चेंडू 6 धावांची गरज. पुन्हा एकदा मॅच त्याच पाळण्यामध्ये खेळते प्रज्योतजी. की सर, मगाशी जसं जेतवन आणि पालीचा जो सामना झाला आटातटीचा, तसाच हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. आणि गोलंदाजाने जी धावचीत करायची चपलाई दाखवली, पहिले इथे स्टंपला बॉल लावून तसंच किपरकडे थ्रो केला, तेवढी ॲक्टिवनेस खेळणाऱ्या पोरांकडे पाहिजे.
हो नक्कीच, आणि प्रेझन्स ऑफ माइंड सुद्धा असायला पाहिजे. मला इथे नाही भेटलं तर तिथे तरी प्रयत्न करेन. प्रयत्न वाळूचे कर्म रगडिता तेलही गळे, ही म्हण आहे ना, ती अगदी तंतोतंत प्रत्येक ठिकाणी लागू होते. तर अशा रीतीने आपल्याला आता नवीन षटक, 6 चेंडू 6 धावांची गरज. सुहास पवार काल ज्यांचा वाढदिवस होता त्याच नव्या उंदीने नव्या जोशाने माझ्या संघाला मला 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश करून द्यायचा आहे, आणि ते फक्त माझ्या उजव्या हाताच्या मनगटामध्ये आहे, माझ्या 6 चेंडूमध्ये आहे. प्रज्योतजी एक चांगलं नेतृत्व आहे साखरगावचं, एक चांगलं व्यक्तिमत्व आहे पवार घराण्याचं, असे सुहास पवार. नक्कीच एक सूचना येते बघा, जे आपले स्वयंसेवक आहेत ते जे लोक ग्राउंडच्या आतमध्ये जॉगिंग करतात त्यांना जरा रिक्वेस्ट करा की बाहेरून जरा प्लीज तुम्ही जॉगिंग करावी. ती तिरकस अशी धाव उजव्या हाताने गोलंदाजी लेग स्पिन करतात सुहास पवार, परंतु त्यांची जी धाव आहे ती स्टंप आणि पंचांच्या मधून एक वेगळ्या पद्धतीचा गोलंदाज आपल्याला बरेच सीझन बॉलमध्ये बघायला मिळाले असतील आपल्याला इंटरनॅशनल लेवलला, पण टेनिस लेवलला सुहास पवार बघायला मिळते. पहिला चेंडू, हे चले सुहास पवार, धावायला सुरुवात केली. स्लो गतीचा चेंडू उंच टोला आलाय, चेंडू गेलाय सरळ स्कोर लेग बाउंड्री लाईनवरती, चेंडू गिळला जातोय, गडी मात्र बाद होतोय. डीजे नक्कीच खूप चांगला फटका होता, एलिव्हेशन चांगलं होतं, परंतु त्याच्यावरती फोर्स कमी होता. असं इथून वाटत होतं की तो चेंडू जातोय की काय त्या अगदी लाईटच्या पोलकडे, परंतु तो चेंडू मैदानामध्ये झेल घेण्यात आला आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण तिथं, अगदी अचूक झेल आणि गडी मात्र बाद होत आहे. 5 चेंडू 6 धावांची गरज. आता मात्र साहिल आलेला आहे नवीन फलंदाज. मला वाटतं साहिल म्हणजे तुफान, मला वाटतं उशीर तर नाही केला यायला, परंतु 5 चेंडूंनी 6 धावांची गरज. अशा रीतीने ही स्थितीमध्ये सामना आहे. पुन्हा एकदा सुहास पवार तयार, नवीन जमाने, पहिल्या चेंडूवरती विकेट घेतलेली. काय होतं बघूया, सगळ्यांचे डोळे मात्र त्या खेळपट्टीवरती. सुहास हे चले, धावायला सुरुवात केली. स्लो गतीचा चेंडू, पुन्हा एकदा किती उंच फटका आहे बघूया, हा मात्र उंच आहे. पंचांचा येतोय षटकार, सामना जिंकून जातोय धामणन गुड्याचा संघ. हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. साखर चौकीचे